तिखट आणि चटपटा खाऊन बोर झालेले असणार आणि तुम्हाला गोड खायची क्रेविंग झालेली असेल तर तुम्ही हे मोतीचूर लाडू नक्की बनवून बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो फ्रेंड्स, मी आज बनवत आहे मोतीचूर लाडू. तर कसे बनवायचे याची सिंपल रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. मी पण हे फर्स्ट टाईम बनवत आहे, तर बघू कसे बनते. तर आणि जर हे छान बनले तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला गोड आवडत असेल खायला तर तुम्ही नक्की हे बनवून बघा. तर मोतीचूर लाडू बनवायसाठी मी सर्वात आधी इथे घेतला आहे 1 कप बेसन. तर बेसन छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 1 चुटकी सोडा ॲड केलेला आहे मी. आणि हे छान असं मिक्स केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये गाठी वगैरे नाही राहिल्या पाहिजे म्हणून छान असं हे आपण फेटून घेतलेलं आहे आणि मिक्स केलं छान. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी ॲड करून आणखी याला थोडं पातळ केलेलं होतं अशा पद्धतीने. तर छान असे याची जी छोटी छोटी बुंदी आहे ती पडते. आणि इथे माझ्याकडे प्लास्टिकची पाईप मोल्ड होती, तर त्याच्यामध्ये मी हे बॅटर टाकत आहे. आणि त्याच्यानंतर थोडा कट करून घेऊ आपण त्याला, आणि त्याच्यामुळे आपल्याला छान अशी छोटी छोटी बुंदी मिळणार. तर छोटा कट केलेला आहे मी त्याला. आणि नंतर मग मी ही जी बुंदी पडते ती तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. तर बघू शकता खूप छोटी छोटी अशी आपल्याला बुंदी बनत आहे. तर छान अशी बुंदी बनवलेली आहे मी इथे. तर हे छान सर्व आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही खूप इझिली हे बनवू शकता. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी बनलेली आहे. तर आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता किती छान अशी बुंदी बनलेली आहे इथे. तर त्याच्यानंतर आपण याच्यासाठी बनवणार आहे पाक. तर पाक बनवण्यासाठी आपण इथे घेणार आहे 1 कप साखर. तर मी 1 कप बेसन घेतलेलं होतं, तर 1 कप साखर घ्यायची आहे आणि 1च कप आपल्याला इथे पाणी पण यूज करायचं आहे. हे प्रमाण जर आपण व्यवस्थित घेतलं तर खूप छान आणि याचे खूप छान असे लाडू बनतील. तर जो पाक होता तो मी आता इथे छान असा गरम करून घेते आहे. आणि त्याच्यामध्ये मी थोडी इलायची पावडर टाकलेली आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा पाक छान शिजलाय की नाही ते बघूया. तर इथे थोडंसं चेक करायसाठी बघा तुम्ही थोडंसं असं घ्यायचं, थंड, गरम नाही घ्यायचं आहे. गरम जर घेतलं तर हात जळून जाणार आहे. मी फर्स्ट टाईम ट्राय केलं, माझा हात जळला आहे थोडा आणि त्याच्यामुळे मग मी थोडा थंड झाल्यानंतर चेक करत आहे. तर बघू शकता इथे असं तार निघतोय याच्यामधून. तर हा पाक छान असा शिजलेला आहे. तर त्याच्यानंतर जी बुंदी होती ते टाकलेली आहे. छान शिजलेला होता पाक. तर मग मी याच्यामध्ये बुंदी टाकत आहे. तर बुंदी टाकल्यानंतर गॅस मी बंद केला. नंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छान मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता हे थंड झाल्यानंतर थोडं घट्ट होऊन जातं आणि याच्यामुळे आपल्याला छान असे लाडू बांधता येतील. तर बघू शकता थोडा हाताला तेल किंवा पाणी वगैरे लावून आपण याचे छान असे लाडू बांधू शकतो. तर अशा पद्धतीने आपण याचे लाडू बांधणार आहे. आणि मोतीचूरचे लाडू तर सर्वांना आवडतात स्वीटमध्ये. आणि आज रामनवमी पण आहे, तर प्रसादामध्ये पण तुम्ही हे यूज करू शकता. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही बनवलेत की नाही म्हणून. आणि बघू शकता एक एक करून मी छान असे लाडू बांधून घेतलेले आहे. आणि अद्विका पण इथेच आहे, तर तिला थोडं मी खायला दिलेलं होतं. तिला स्वीट जास्त देत नाही मी, पण थोडं मी तिला असं टेस्ट करायला दिलेलं होतं. तर तिला पण खूप छान आवडलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मी सर्व जे लाडू आहेत ते बांधून घेतलेले होते. आणि आज रामनवमी आहे आणि तसंच प्रसादामध्ये किंवा तुम्हाला स्वीट आवडत असेल तर तुम्ही नक्की बनवू शकता. खूप असं इझी आहे, खूप जास्त आपल्याला एफर्ट घ्यायचे नाही आहे त्याच्यामध्ये. तर खूप इझी रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी बनलेली आहे. तर आणि हे छान असे लाडू बनवून झाले. त्याच्यानंतर मी पंपकिन सीड याच्यावर टाकत आहे आणि छान असे लाडू बनवून घेतलेले आहे.
आणि तुम्हाला हे लाडू कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला की नाही ते पण नक्की सांगा. याचे आणि छान असे बनवून झाल्यानंतर अद्विकाला सर्वात आधी मी टेस्ट करायला दिला आहे. तर तिला खूप आवडलेला आहे, ती बोलते. तर तिला थोडासा लाडू खाऊ दिला. नंतर मग मी घेऊन घेतलेला होता. तिला जास्त मी स्वीट देत नाही त्याच्यामुळे. आणि नंतर मग इव्हिनिंगला अदूला बाहेर फिरायला जायचं असतं. तर तुम्ही बघू शकता आम्ही आज आलेला आहे मॉलमध्ये. तर ती एकटीच आधी स्वतःच गेलेली होती आतमध्ये, तर मग मला पण आतमध्ये जावं लागलं. तर तिने इथे चॉकलेट घेतलेलं आहे, बॉल घेतलेला आहे आणि इकडे तिकडे फिरत होती आणि खूप एन्जॉय करत होती. तर आम्ही थोडासा सामान वगैरे बघितले इथे आणि नंतर मग आम्ही घरी आलो. तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.